चालत होतं. रोल. रामकृष्ण हरी. आज आपण वाकड गावामध्ये आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्ता संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखीचं आगमन या शहरामध्ये झालेलं आहे आणि अशाच अनेक दिंड्या या दोन्ही पालख्याला जाऊन मिळतात. आपण आज पाहिलं तर वाकड गावामध्ये दाणेवाले निकम दिंडी नंबर 16 रथाच्या पुढे ही दिंडी आहे आणि या दिंडीची जर आत्ता आपण लगबग पाहिली तर त्यांच्यासाठी भराभरी झालेली आहे, बिछाना आहे, गाड्या लावलेल्या आहेत आणि सर्व मंडळी आज आपण या ठिकाणी निघून उद्याच्याला त्या ठिकाणी त्या पालखीमध्ये सहभागी होऊन ते वारीमध्ये जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी राजाभाऊ भुजबळ आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रामकृष्ण आणि राजाभाऊ, काय सांगाल या दिंडीविषयी? दाणेवाले निकम दिंडी ते पंढरपूर पायीवारी या दिंडीमध्ये वाकड गावातील लहान थोर वडील गाडी मंडळी जात असतात. सालाबादप्रमाणे ही दिंडी आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत जात असताना ऐबलबापांनी चालू केलेली ही परंपरा पिढ्यानपिढ्याला या वाकड गावातील वालीवारसांनी पुढं चालू ठेवलेली आहे. पूर्वीचा काळ बैलगाडीने प्रवास होता, नंतर टेम्पो आले, ट्रक आले, टँकर आले आणि त्या पद्धतीचं नियोजन काळाबरोबर वाकड गावातल्या दाणेवाले निकम दिंडीचं नियोजन पुढं करण्यात आलं आणि आज कालच प्रस्थान पर्व 8 तारखेला झालं. 9 तारखेला आळंदीवरून निघालेली पालखी पुणे मुक्कामी आलेली आहे. तिथून आता सासवडला जाणार. सासवडला एकादशीला गेल्यानंतर तिथे एक मुक्काम झाल्यानंतर तिथून जेजुरीला मुक्काम होणार आणि मुक्काम तिथून झाल्यानंतर वाल्याहून लोणंदला आणि लोणंदला मानाचा कीर्तनाचा सोहळा त्या ठिकाणी पालखीच्या समोर दाणेवाले निकम दिंडीला तो मान आहे त्या ठिकाणी कीर्तन लव महाराज दमदडे निकम दिंडीच्या वतीनं केलं जातं. तिथून पुढं तरडला जाते. तरडवरून फलटणवरून बरड, नातेपुते, त्यानंतर माळशिरसला फडाच्या पुढं असणारा दाणेवाले निकम दिंडीला मान आहे त्या ठिकाणी जागर त्या ठिकाणी केला जातो आणि तिथून वेळापूरला पालखी जाते. वेळापूरला गेल्यानंतर तिथून शेगावला गेल्यानंतर त्या ठिकाणी भिशी जी काही सर्वजण माणसाचा हिशोब त्या ठिकाणी जमा खर्च त्या ठिकाणी वाचून दाखवला जातो. तिथून वाखरी आणि वाखरीवरून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दशमीला त्या ठिकाणी पालखी पंढरपुरात पोचते. या ठिकाणी सालावत चालणारा सोहळा ऐबलबापांनी चालू केलेला हा सोहळा वाकडगाव निकम दिंडीतील सर्व वारकरी भाविक अगदी सगळे मतभेद विसरून सर्व जाती धर्माच्या समाजाला बरोबर घेऊन हा सोहळा चालत आलेला आहे आणि या वारीमध्ये कुठलीही अडचण येत नाही. आता लोक चिंतेत होती की 4 दिवस पुलावून पाणी जातंय, माऊलीचं प्रस्थान होणार, माऊलीची पालखी आड्याल कशी येणार. मग चर्चा चालू झाल्या, हेलिकॉप्टरने पादुका आड्याला येतील, रथ कसा येईल, अनेक तर्क वितर्क जोडले जात होते. पण चमत्कार माऊली पुढं निसर्ग थांबला आणि माऊलीची वाट मोकळी करून दिली आणि सगळं वारकऱ्यांचा जीव भांड्यात पडला की सगळे वारकरी म्हणू लागले की या ठिकाणी माऊलीचा हा चमत्कार आहे, माऊलीसाठी निसर्गाने वाट करून दिलेली आहे. असे अनेक अनुभव या वारीच्या माध्यमातून येतात आणि या ठिकाणी अधिक न बोलता या तलाठी परिवारात धार्मिक आणि असणारा राजकीय परंपरा जर आपण पाहिली तर आपल्याबरोबर ज्यांनी मुळशी तालुक्यातील सगळे वेगवेगळे राजकीय पद घुसवलेले आहेत आणि त्यांना सर्व अभ्यास आहे अशा नानी आपल्याबरोबर आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नानी रामकृष्ण हरी, काय सांगाल आजच्या या दिंडीविषयी? वारी चालू झाली ना, वारी चालू झाली तशी आम्ही आमची परंपरा जपण्याचं काम केलेलं आहे आणि आम्ही ती परंपरा जपत असताना आमच्या दिंडीला कुठेही गालबोट लागू नये अशी दक्षता घेतो आणि स्वयंपाक सगळं असं आजपासून आम्ही तयारीला लागलो. म्हणजे जायच्या उद्या सकाळी 9 वाजता आम्ही इथनं निघणार, सासवडला जाणार. सासवडला आमचा 2 मुक्काम असतात आणि तिथून पुढची तयारी चालू असते आमची. रोल.
आत्ता आपण बघितलं राजाभाऊ असतील किंवा दिंडी चालक अमोल खलाटे असतील, त्याचप्रमाणे नानी असतील, यांनी आपापल्या पद्धतीने दिंडीचं वर्णन आणि शुभेच्छाही सर्वांना दिलेल्या आहेत. आता आपण या वारीविषयी एक अभंग घेणार आहोत. तो अभंग या ठिकाणी सुभाष विनोदे. मी आता पंढरीकडे एक अभंग गात आहे. होईन भिकारी पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा, हीच माझी भोळी सेवा, हाती माझा नेम धर्म, हाती माझा नेम धर्म. मोठी विठोबाचे नाम, मोठी विठोबाचे नाम, हाती माझा नेम धर्म. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पंडित नामदेव विनोदे. मी आता एक अभंगात आहे. धन्याजी दिन, धन्याजे दिन, झाले संताचे दर्शन, झाले संताचे दर्शन, झाले झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. हाची माझाने झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे. हा जो वारीचा सोहळा आहे आणि निकम दिंडी क्रमांक 16 मध्ये चालणारे सर्व भाविक वारकरी, पाषाणकर, वाकडकर आणि अन्य गावातले सर्व जे आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. काही विशेष नाही. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय मानकर साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रामकृष्ण माऊली, काय सांगाल वारीविषयी? वारीविषयी म्हणजे आता आमच्या सहकार्याने माहिती दिलीच आहे. तर याच्या व्यतिरिक्त असं सांगायचं की बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्वतः वाकड गावकरांनी या दिंडीच्या माध्यमातून स्वतः एक दिवसाच्या मुक्कामाकरता आम्ही काही ठिकाणी जागा खरेदी केल्या. जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी आम्ही स्वतःच्या जागा 10 गुंठ्याच्या जागा खरेदी केलेल्या आहेत. एवढंच मला इथं सांगायचं की या पद्धतीने सगळे सहकारी मंडळी सहकार्य करतात आणि या दिंडी सोहळ्याला आपली शुभेच्छा देतात. आत्ता आपण बघितलं की सर्व मंडळी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी तत्पर झालेली आहे. होईना भिकारी पंढरीचा वारकरी. अरे भिकारी झालं म्हणून काय झालं, परंतु मी पंढरीचा वारकरी आहे यांनी या कलाटे अध्यक्ष असताना यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. अनेकांनी आपापले अभंग मानलेले आहेत. आता मला तर असं वाटतंय की संतांची संगत कशी भोवली, देहातच देह पंढरी लावली, ऐकोनी सत्यबोध लागलो मी ध्यानी, ताळ मृदंग वाजताचे कानी, अखंड ज्योत माझ्या नयनात लावली, देहातच देह पंढरी लावली. याप्रमाणे आमच्या सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीने महाराष्ट्र न्यूज आणि युवा नेता न्यूज या दोन्हीच्या वतीने सर्व वारकऱ्यांना आणि दिंडी सोहळ्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता आपण या ठिकाणी थांबूया. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज आणि युवा नेता वाकड, पिंपरी चिंचवड, पुणे.